आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून त्या गिरगावमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। कशा पद्धतीचं वातावरण मनश्री पाहायला मिळतंय? गिरगावच्या शोभायात्रेचा शुभारंभ आता होतोय आणि माझ्या मागे तुम्ही बघताय की मानाचं ढोल पथक हे दाखल झालेलं आहे। जगदंब ढोल पथक हे दाखल झालेलं आहे आणि अवघ्या काही वेळातच या ढोल पथकाचं वादन सुरू होईल। गुढीपूजन गिरगावमध्ये केलं जातंय। जी पहिली गुढी पूजली जाते तिचं पूजन सध्या होतोय आणि जगदंब ढोल पथकाकडनं आता थोड्याच वेळात हे वादन सुरू केलं जाणार आहे। मला सांगा की अनेक वर्षांची परंपरा आहे, विशेषतः महिला वादकांची संख्या सुद्धा तुमच्या पथकात जास्त असते। प्रश्नच नाही, महिला वादकांची संख्या तर असतेच आणि त्याचबरोबर सगळेजण अतिशय उत्साहात सोहळा साजरा करतात। त्याचबरोबर आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यात यावर्षी वक्रतुंड 2.0 म्हणून आम्ही एक नवीन ताल इथे वाजवणार आहोत, तर सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा। की महिला वादकांकडे आपण जातोय की महिला वादकांची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे, विशेषतः लहान मुली सुद्धा मोठ्या संख्येने ढोल पथकात सहभागी झाल्या आहेत। मला सांग की किती वर्षाची आहेस तू आणि ढोल पेलवतोय का? 12 वर्षाची आहे मी। अच्छा, किती दिवस झाले प्रॅक्टिस करतेयस? खूप महिने झाले। खूप महिने झाले प्रॅक्टिस करते ती, त्याच्यामुळे गिरगावच्या शोभायात्रेतलं हे ढोल पथक आपल्याला आणखी काही वेगळे सादरीकरण सुद्धा सादर करताना इथे बघायला मिळणार आहे। आणि ही चिमुकली आहे भगवा ध्वज हातात घेऊन। मला काय नाव तुझं? मायरा। आणि आज तू गुढीपाडव्याच्या या सणामध्ये काय सादर करणार आहेस शोभायात्रेत? म्हणजे मला कळलं नाही। कळलं नाही तुला? प्रश्न कळला नाही। आज गुढीपाडवा आहे, बरं सगळ्यांना शुभेच्छा दे आमच्या प्रेक्षकांना झी 24 तासच्या देशील। म्हणजे आता मला काय माहित नाही काय। बरं, त्यामुळे ही निरागस उत्तरं आहेत, मात्र अर्थातच त्यांची वेशभूषा बघितली तर मराठी संस्कृतीचा अभिमान त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कशा पद्धतीने शिकवलाय हे आपल्याला त्यांच्या वेशभूषेवरनं कळतं। इतकंच नाही तर अनेक कोळी बांधवांनी सुद्धा इथे उपस्थिती लावलेली आहे। मागे आपण बघितलं तर समुद्राचा राजा, समुद्राचा खारेपणा जो कोळ्यांमध्ये गोडवा होऊन उतरलेला आहे, अशा पद्धतीचे बॅनर सुद्धा बघायला मिळतात। त्याच्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये ढोल पथकाचं हे सादरीकरण सुरू होईल। ताशा आता सज्ज झालेला आहे, ढोल सज्ज झालेले आहेत, भगवे ध्वजही सज्ज झालेले आहेत आणि इथे आपल्याला या भव्य रांगोळीच्या समोर ढोल ताशा पथकांचं वादन बघायला मिळेल। त्यासोबतच गुढीपाडव्याच्या निमित्ताने जे गुढीपूजन केलं जातंय ते सुद्धा आता आपल्याला थोड्या वेळातच बघायला मिळेल। अगदी तर गिरगाव मधला आढावा आपण घेतलेला आहे।